मंडळी, असं म्हणतात लग्नाच्या गाठी तुटता तुटत नाहीत. असाच एक अनुभव एका नवऱ्याला थेट स्वर्गात येणार आहे. बघूया तिथे त्याच्यासोबत काय गंमत घडतीये ते. या 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 लवकर पटलेलंच नाहीये हे. या 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 मला पटलेलं नाहीये हे. हो इथे या. मला नाही पटलेलं आहे. मला थांबू द्या स्वर्गात. नाही, टाइम अप आहे, तुम्हाला निघावं लागेल. कसला टाइम? साहित्यिकांना तुम्ही स्वर्गात थांबू देत नाही याचा मी निषेध करतो. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्ही चारोळीकार म्हणून, कवी म्हणून, साहित्यिक म्हणून तुम्ही कमाल होता. निर्विवाद कमाल होता तुम्ही. अहो, तुमच्या चारोळ्या वाचून पृथ्वीवरती तरुणांचं प्रेम बहरलं. काय पाहिजे अजून? मी जातो. नाही 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 नाही, त्या बाबतीत सन्मान आहे, आदर सगळं आहे. तुम्ही साहित्यात खूप मोठं काम केलेलं आहे. तुम्ही काही तुरळक कथा लिहिल्या आहेत, त्याच्या दर्जाबद्दल आपण नंतर बोलू. पण तुर्तास तुम्हाला आता नरकात निघावं लागेल. मला नाही पटलेलं. मला पटलेलं नाहीये. मी जाऊन दे ना मला. नाही, तुम्हाला नाही राहता येणार. मग मला नरकात का पाठवताय तुम्ही? त्याची बरीच कारणं आहेत. एक सांगा. बरीच आहेत, मी सांगतो ना तुम्हाला. तुम्ही तुमच्या म्हातारपणात तुम्ही काय करायचं? काय? लोकांच्या पोस्ट खाली जाऊन त्यांना ट्रोल करायचं. पहिला एपिसोड करा ट्रोल. इथे विष पसरव, तिथे विष पसरव, इथे विष ओक. हळूहळू लोक तुमच्या लिखाणाला अरे ते बघ ओकले असं म्हणायला लागले. त्यामुळे आता तुम्हाला नरकात जावं लागणार आहे. नाही ना, मी 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 डिलीट करतो सगळ्या पोस्ट. नाही, आता हे नाही, आता हे 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 करून काही नाही होणार. कसं आहे, पृथ्वीवरच्या लोकांना कळलं पाहिजे, ट्रोलिंगला पृथ्वीवरती शिक्षा नसेल, पण इथे शिक्षा आहे. तलन वडम नावाची शिक्षा आहे. ही कुठली शिक्षा आहे? काय करतात, बेसन असं अंगाला चोळतात आणि उकळत्या तेलात सोडतात आणि शेजारी उभं राहून वडा वडा असं चिडवतात. मला नको वडा वडा. मला स्वर्गात वडा नाही ना, वडा. तुम्ही इकडे तुम्ही पहिले इथे या. इथं स्वर्गात जायचं नाहीये तुम्ही. आणि तुम्ही हे आता गया वया करू नका. तुम्हाला आता तिथं नरकातच जावं लागणार आहे. निषेध करतो मी या गोष्टीचा. निषेध करतो मी या गोष्टीचा. जाताना देखील तेच करताय तुम्ही. आणि ही बॅग इथे ठेवून जा. माझी ही बॅग, कपडे. कपडे जाऊ द्या. या तुमच्या चारोळ्या घेऊन जा. जा, निघा. आतो तिकडे जा, तिकडे आतो. जा जा. वाईट असतात तुमचे स्किट. पहिला एपिसोड तुकार. समीर चौगुले बालिश आहे. डिरेक्टरला काढून टाका, लेखकालाही काढून टाका. नर्क देतात साहित्यिकांना. नर्क. हे कोण होते? जाता आता शिव्याच देऊन गेले. बाय द वे, हे काय आहे? स्वर्ग. हे हा स्वर्ग आहे? हो. फक्त 4 पिलरचा? ते तो असा धूरबीर येतो ते सगळं? काय करायचं हो तुमच्या या पृथ्वीवरच्या लोकांचं? एवढ्याशा बजेटमध्ये एवढाच स्वर्ग असतो आमचा. काय आणि मला एक गोष्ट कळत नाही तुमच्या लोकांचं. ते खाली राहता तुम्ही सगळे पृथ्वीवरचे. तुम्हाला काय वाटतं ढगाच्या वरती स्वर्ग आहे? अरे कसं काय? जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचं ठीक आहे, बाकीचे 8 महिने का आम्ही वरती लटकत बसायचं? असं काही नाही. वेगळ्या काहीतरी इमेजेस तयार करताना इथे वरती येतं, असं काही नाही. मी पाहिलं होतं असं धूर धूर. अयो, हा साधा वेटिंग रूम आहे. हा बेसिक असतो असा. तुम्हाला अगदीच जर स्वर्ग वगैरे बघायचं आहे ना, तर तिकडे एकदम आता आतमध्ये बघाल ना, बाप रे बाप काय बजेट आहे, एवढ्या लेवलचं आहे. विंगेत बघा तिकडे स्वर्ग आहे, स्वर्ग. हा वेटिंग रूम साधा एकदम बेसिक असतो. अच्छा, हो का? नाव काय तुमचं? मी प्रसाद खांडेकर. तुम्ही ते टीव्हीत तुम्ही हा हा, बघतो मी याच्यावरती. ते बघता? हा, मग कमाल करता सर. सर वेलकम 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 टू हेवन. येवा स्वर्ग आपलाच असा. वेलकम म्हणजे मला स्वर्ग मिळालाय? हो मला स्वर्ग मिळालाय. सर बसा ना तुम्ही इथे इथे बसा, आरामात एकदम कम्फर्टेबल. सर काय काळजी नाही करायची, आरामात. बॅग द्या, बॅग मी पकडतो. इथे ठेवतो बॅग तुमची. आरामात एकदम. हा, छान. मग आता पुढे काय? पुढे काय? अहो स्वर्ग सुख म्हणजे संगीत प्रारंभ. बाई, यांना मिठीत बसायला सांगा ना. अहो स्वर्ग आहे, थायलंड नाही.
कल्पना शक्तीला जरा आवर घाला. सगळ्या वया उघडा लावू नका मला. नको 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 काय करताय सर? नको नको ठीक आहे, शांत व्हा शांत व्हा. बाकी प्रसाद सर, कसं वाटतंय स्वर्गात येऊन? लय भारी वाटतंय. माझा ना विश्वासच बसत नाही हो. म्हणजे मी ना खाली सरकारी हॉस्पिटलमध्ये मेलो, तिकडनं प्रायव्हेट हॉस्पिटलला नेलं असतं ना तरी स्वर्गात आल्यासारखं वाटलं असतं. हे म्हणजे काय सॉलिड आहे. ऐका ना, कोण अप्सरा आहेत. ही अप्सरा आहे? आई शपथ, मी ऐकलं होतं फक्त लहानपणी अप्सरा. खरं शपथ, काय दिसतो तो सुंदर, एकदम तुकतुकीत कोरियन स्किन. नाही ना म्हणजे ऐका ना, ऐ स्वर्गसुख काय पुढे? स्वर्गसुख काय आहे ना, हे घ्या. एवढा आपल्यासाठी एक ऑप्शन आहे. तुम्हाला तुमची अंत्ययात्रा स्वतःच्या डोळ्यांनी लाईव्ह पाहायची आहे का? नाही ना अमरता, तिकडे कुठे परत राहू दे. नाही. नको आता, नको ते संपलं सगळं. हे मस्त हरकत आपलं. नाही, मग तुमच्यासाठी तुमची दिनचर्या आहे ती तुम्हाला मी सांगते. काय तर प्रथमतः शाही स्नान. काही स्नान म्हणजे 21 अप्सरा शाही स्नानासाठी तुमची वाट पाहत आहेत. किती? 21 अप्सरा. म्हणजे 21 जणी एकत्र आंघोळ घालणार? ए भाई चल ना यार, तू चल. आधी सुरू करूया आपण ते. काय करताय सर? चला ना. जरा धीर धरा. हे काय करताय? बस अरे आंघोळ करूया आधी. या सांगतायत सगळं ते ऐकून घ्या आधी. ते भाई 21 जणी एकत्र. फारच उतावीळ होताय सर तुम्ही. कसं आहे, सुगंधी अत्तराने 21 अप्सरा तुम्हाला स्नान घालतील आणि त्यानंतर दुधातुपाने भिजवून ठेवलेल्या सुती धाग्यांनी तयार केलेली शुभ्र अशी तलम वस्त्र तुमच्या अंगावर चढवली जातील. ए म्हणजे ते घालणार मला? अहो नाही हो सर, तुमच्या पृथ्वीवरच्या लोकांचा काय प्रॉब्लेम काय आहे? असं नसतं काही वरती. ते तुमचे कपडे ना तुम्ही कोपऱ्यात गपचूप घालायचे, असं आहे ते. पण नाही घालत आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. बेसिक असतं एकदम. ठीक आहे. सिंपल आहे. मग त्यानंतर भोजन समय. पंचपक्वानांनी भरलेल्या सोन्याच्या ताटात तुम्हाला भोजन करायचं आहे. भोजन पाणीपुरी आहे, पाणीपुरी. सगळं मिळणार सर. आणि त्यानंतर विश्राम समय. विश्राम करता यावा म्हणून शयन कक्षात राजहंसाच्या पिसापासून बनवलेल्या मुलायम बिछाना तुमची वाट बघतोय, ज्यावर पहुडल्या मदिरेचा घोट घेत घेत तुम्ही आमच्या अप्सरांचं नृत्य पाहू शकता. ए, लय बोलण्यात वेळ जातो. चल ना भाई, आंघोळपासून सुरू करूया. नाही सर, नाही, थांबा. आणि डायरेक्ट बेडरूम मध्ये हो, करूया. थांबा. काय माझ्या- करताय सर? एवढी घाई नका. एवढी अहो, घाई. चला ना, हे अहो, किती माझं जातोय वेळ? ऐकून घ्या ना सर, जरा प्रॉब्लेम आहे हो. मला पा 21 अप्सरा. सर कळतंय सगळं, मला कळतंय तुमचं, पण माझं ऐकून घ्यायला प्रॉब्लेम आहे. इथे स्टाफचं जरा शॉर्टेज आहे हो. म्हणजे नवीन व्यवस्थापन आलंय ना, नवीन भरती नाही केली अजून. म्हणजे काय, आता तुमच्या मागणं जेवढी लोक येतील ना, त्या सगळ्यांना एकत्र स्वर्गात नेण्याची जबाबदारी ह्या अप्सरेची आहे. त्यामुळे सगळे येतील ना एकत्र, तेव्हा एकदाच आपण तिकडे जायचंय. लवकर लवकर करा, लवकर हा, लवकर करा. आराम करा. ए मॅडम, हे भरवा ना, या ना. अवश्य का नाही. आई शपथ, भारी आहे. वेलकम वेलकम वेलकम. मॅडम तुमचं नाव? वनिता. काय झालं? काय झालं? हे स्वर्ग आहे ना, इकडून आली. अरे इकडून आली. एक थांबा जरा. तुम्ही एकमेकांना ओळखता का? बायको आहे माझी. अय्या हो. अहो, ही स्वर्ग आहे ना हे. ही असली तर ते स्वर्ग कसलं? ही बायको आहे हो. अहो त्या पण मेले आहेत. कोण मिले? या कोणी? तू कशी काय मिली? तुमची तिरडी उचलली. तुम्हाला शेवटचं बघायचं म्हणून बाल्कनीत धावत आले. माझा ब्रेक नाही लागला, कचडा तुटून खाली पडले. डोळे उघडले तर इथे आले.
पण मला आयुष्यभर तुमच्या बरोबरच राहायचं होतं, तुम्ही भेटलं. कशाला मरायला मेलीस? काय झालं? अगं ते नाही वनी, ते नवरा बायको आपण पृथ्वीवर होतो, इथे आपण आत्मे आहोत, आत्मे सेपरेट सेपरेट. नाही, असं काय? मी 7 जन्म तुमच्या बरोबर राहीन असं वचन दिलं होतं मी तुम्हाला. सातवा होता, आई शपथ सातवा होता. असं काय? आता संपलं आपलं ए भाई ऐक ना, मूड ऑफ केलास रे सगळा. ऐक ना, तिला वेगळ्या वॉर्ड मध्ये ठेव. अहो हॉस्पिटल नाहीये, स्वर्ग आहे हे. आणि इथं काय अकोमोडेशन जरा फुल झालंय, त्यामुळे काय तुमच्या दोघांसाठी कपल रूम बुक केले. कोणासाठी? तुमच्या दोघांसाठी कपल रूम सेपरेट. तुला नरकात जागा मिळेल मेल्यावर. प्रसादजी आता शाही स्नानाची वेळ झालेली चला, आहे. चला, चला, नाही. चला. 21 अप्सरा तुमच्या स्नानासाठी तुमची वाट पाहत आहे. अहो नाही, कशाला? त्यांना आंघोळ करायला नाही आवडत. ए. 4 दिवस आंघोळ करत नाही हा माणूस. खाजवलं की हाताला मळ लागला ना की मग आंघोळ करतो. काय सांगतेस तिला? हे बघ, म्हणे काय खरं ते सांगितलं. मी पृथ्वीवर सहन केलंय तुला. म्हणे 21 अप्सरा नको ना, मला सुख मिळू दे ना. चला चला आपण आंघोळ चला करूया. ओ एवढं पाणी कशाला वाया घालवायचं? 4 दिवस झाला टँकर आला नाहीये, 2 बादल्या आहेत फक्त पाण्याच्या. माकडे, पृथ्वीवर आहेस, स्वर्गात आलं, इथं नसतं पाणी टंचाई वगैरे. उगाच आपलं काय पण. लेट्स गो, चलो. कशाला पण तुम्हाला आंघोळ करायची? काय नाही ताई, तुम्ही मला 1 बादली गरम पाणी आणून द्या आणि पाठ घासायचा ब्रश आणून द्या, मी घालते त्यांना आंघोळ. नाही नाही, हिला नको. ऐका ना. अहो, नाही, अहो, असं- हिची आंघोळ म्हणजे सुरमई खरवडते तशी खरवडते. काय पण बोलतात. हे बघा ताई, असं नाही करता येणार. कसं आहे, आम्हाला आमची ठरवलेली कामं दिलेली असतात, त्याची नोंद ठेवावी लागते. आमचे सिनियर्स तसं चेक करतात. तुझ्या सिनियरला सॅल्यूट. ताई सांगा. ताई, तुम्हाला माहित नाही हा माणूस आंघोळ घालताना किती खोड्या काढतो ते. आणि ऐका, मला कोणी विचारलं ना तर मी सांगेन तुम्हीच घातली आंघोळ, आणि हे पण तेच सांगतील, माझ्या शब्दाच्या बाहेर नाही जाते. नाही, आपण चला आंघोळ करू. चला. ऐका ना. नाही, आता त्या म्हणतायत तर त्यांना प्रेमाने घालू द्या आंघोळ. शेवटी त्या तुमच्या पत्नी आहेत आणि मला हे जॉब म्हणून करावं लागणार आहे. त्या उत्तम करतील. पण सर, त्याआधी मी तुम्हाला मर्दन करून देते. मर्डर? मर्डर नाही ग, मर्दन. मर्दन पण हे मर्दन म्हणजे ना, सुगंधी तेलाने ते मसाज करणार आहेत. मसाज? हा. ते मालिश करणार? मालिश करणार. नाही ताई, असलं काही नका करू. या माणसाच्या अंगावर अस्वला सारखे केस आहेत. मसाज करताना केस तुटला ना मग केस तोडे येतात त्यांना. मग म्हणतात इथे मलम लाव, तिथे मलम लाव. आताही त्यांच्या जांगेत 2 केस तोडे. हो, शेवटची आंघोळ मीच घातली ना त्यांना, मला माहिती. तू गप नाही, नको सांगू. काय नको सांगू? गंमत करते, असं काही नाहीये, गंमत करते. मला मसाज करा, चला मसाज करा. दुसऱ्या बाईने तुम्हाला हात तरी लावावा. नाही, तिची बोट अशी बोंबलासारखी काडकन मोडली ना, नाव नाही सांगणार वनिता. नको मर्दन कॅन्सल. ओ नाही, ओ नको. पण आता भोजन समय झालेला आहे. पंचपक्वानांनी भरलेलं सोन्याचं ताट तुमची वाट पाहत आहे. चला चल. नाही ताई, कशाला तुम्ही या बसा. काय त्यांना पंचपक्वान वगैरे नको. ते तेलकट तुपकट खाल्लं ना मग ऍसिडिटी होते, पोट फुगतं, मग दिवसभर टारटूर करत फिरत असतात ते. असं काही नको. साधं काहीतरी वरण भात आणि पिठी भात असेल तर चालेल. तू डाळ भात, वरण भात, पिठी भात तू खा. मला पंचपक्वान्न पाहिजे. चला तुम्ही. ऐका, उगाच हट्ट करू नका. मग सगळी तब्येत. शुगर चेक केली? अगं येडीएस का ग, मेलोय ना मी. शुगर का वाकडं करणार आहे माझी? ए बाबा, सांग ना, मला एन्जॉय करायचं आहे. ऐका ना मॅडम, त्यांना एन्जॉय करायचं तर करू दे ना. इथे नाही करणार तो कुठं करणार? नाही भाऊ, तसं नाही. हे यांना एन्जॉय पाहिजे म्हणून ती बाई बिचारी दिवसभर किचन मध्ये राहणार. त्यांना तुम्हाला नाही वाटत का हो एक दिवस आराम करावा ताई? या सांगा, तुम्हाला नाही वाटत का? वाटतं ताई, खरंच वाटतं. कधी कधी वाटतं किचन मध्ये जाऊच नाही. हो ना. कंटाळ. तुम्हाला माहितीये, मला ना वर्टिगोचा त्रास आहे. असं खाली वागलं तरी चक्कर आई येतो. गं. पण तरी जो कोणी येतो त्यांच्यासाठी स्वागत नृत्य करून नाचायला लागतं. एवढा त्रास होतो ना ताई. तुम्ही पहिल्यात माझी अरे ही अप्सरा नळावरची आहे. नका, मी आले ना आता टेन्शन. गॉसिप करायला बसली ती खाली. नाही नाही. वने ऐक ना, वने मला खायचं पंचपक्वान्न. ऐक, एन्जॉय करू दे. ऐक माझं. काय एन्जॉय करतो? तुम्हाला सांगितलं ना साधं डाळ भात जेवण, डाळ भात खायचं. या माणसाच्या तोंडावर ताबा नाही. माहितीये, लग्नाला गेले ना की पाणीपुरीचा ठेला बघितला का पालीसारखा चिकटतो हा माणूस. काय सांगता? तोंडावर ताबा नाही. 20-20 प्लेट खाता तो पाणीपुरी. मग अंदाज नाही येत ना. मग मिरची पोटात जादू दाखवते. मग 24 वेळा जातात बाथरूम मध्ये. नाही तर काय, साधं डाळ भात करायचं. ऐका, ह्यांचं जेवण कसं करायचं मला माहिती. 4 थेंब तेल टाकायचं, तिखट मीठ मसाला, मीठ असं एकदम नावासाठी भुरभुरावायचं. भाज्या आहे तिकडे आहेत ना. पडवळ आहे, पडवळ. पडवळ बटाटा करूया का? पटकन होत. स्वर्गात येऊन पडवा बटाटा खाऊ मी. आले पटकन. पडवा बटाटा खाऊ इकडे येऊन. मी बोलतो. चांगला
अहो तुम्ही इथे येऊन काम का करताय तुम्ही काय? स्वर्गात आहात, एन्जॉय करा. काय ना भाऊ यांना ना पाईल्सचा त्रास आहे. हीट वाढली ना मग कळवळत बसतात ते. मग नको ना असं. अगं पाईल सकट जाळलाय ना मला एवढं एक ए भाई तू एक काम कर ऐका ना. तू हिला इथे ठेवून घे मी परत पृथ्वीवर पाठव मला मी तिकडे काय ते ऍडजस्ट करतो मला करतो? मला मला कोणी सोड मला सर मॅडम ऐका प्लीज, तुम्ही भांडू नका ना. तुम्ही अरे ही इथे ते स्वर्ग कसला हेच सांगतो मी तुम्हाला. तुम्ही आता इथे नवरा बायको नाही आहात, सेपरेट आत्मा आहात. सांगा हिला तुम्ही तिथे बसा सर, मी बोलतो, तुम्ही तिथे बसा. तू माव ना भाई इधर मॅडम जरा शांत राहा, नका भांडू. मी त्यांच्याशी बोलतो, त्यांची समजूत मी काढतो. सर कसं आहे मी तुम्हाला सांगतो, हे जे माझं कॅटलॉग आहे ना यात सगळ्या अप्सरांचे फोटो आहेत. तुम्हाला कुठल्या अप्सरेचा डान्स बघायचा आहे, नृत्य बघायचं सांगा, आपण लगेच इथे- आता लगेच मिळणार हो, नाही. लगेच लगेच. हे काहीतरी वने हे सगळे बघू शकतो आपण. हो सगळ्यांचे डान्स. सगळे आहेत, अप्सरा आहेत, गंधर्व आहेत. तुम्ही एक सिलेक्ट करा, त्यांचं नृत्य तुम्हाला बघता येईल लगेच. एक मिनिट. करा. हे लॉक, केलं लॉक? हे फिक्स. ओके, यांचं नृत्य आम्ही दोघं मिळून बघू. बघायला मिळेल, तुम्ही ते बसा. हा ठीक आहे. चला सिलेक्ट झालेला आहे. संगीत प्रारंभ. याला स्वर्गात बघू याच्यासारखा एकदम पृथ्वीवर आहे, तिकडे कोण आम्ही बघत नाही याला याला स्वर्गात बघू गंधर्व आहेत ते. कोण आहे गंधर्व, चिकना गंधर्व. याचा डान्स बघण्यापेक्षा मी उडी मारेन का सर? तू उडी मारतो कुठे जाईन तिकडे जाईन मला नाही नका जाऊ सर, ऐका ऐका, नरकात चाल. नाही राहायचं पाक. अहो नरकात तिकडे ते भेटतील. कोण ओकले. ते चालतील ही नको मला ऐकू ना. मला नाही मी चालणार. तुमच्या बरोबरच आहे ना. मला तुम्ही पाहिजे. खूप सुंदर. तुमच्यासाठी स्वर्गसुखाच्या व्याख्या काय आहेत माहित नाही, पण तुम्हा सगळ्यांना परफॉर्म करताना बघणं हे आमच्यासाठी स्वर्गसुखच आहे. Aww. विचारूया हे स्वर्गसुख हास्यरसिकांना कसं वाटलंय. प्रसाद दा. मस्त विषय होता आणि खूप रंजक पद्धतीने सादर झाला. सगळ्यात आधी सेटिंगवाल्यांसाठी टाळ्या. इंटरेस्टिंग आणि रसिका मस्त बेरिंग, मस्त डान्स. विराज तुझंही कौतुक केलं पाहिजे, वेगळा अटेम्प्ट होता. बने मस्त, वनिता मस्त, पशा मस्त. सुरुवातीची एंट्री जी होती ती फारच इंटरेस्टिंग होती आणि त्यानंतर वनिता आल्यानंतर जो टांगापलटी घोडे फरार झाला तो पण फार इंटरेस्टिंग होता, मजा आली. सई. डिवाइन परफॉर्मन्स होता. मस्त कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही सगळ्यांनी ती सुंदरपणे सादर केलीत. वने मस्त, नेहमीप्रमाणे दमदार परफॉर्मन्स. रसिका खूप सुंदर बेरिंग होतं. मला असं वाटतंय नवनवीन गोष्टी ट्राय करतेस, त्या ट्राय करत राहा. आम्हाला तू खूप आवडतेस. विराज तुझं विशेष कौतुक. बोल्ड अटेम्प्ट होता. म्हणजे दुधारी तलवार सारखा तसं कॅरेक्टर होतं, पण तू ते फिअरलेसली परफॉर्म केलंस, त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. बने मस्त आणि ऑफकोर्स सेट एकदम ॲप्ट आहे. मजा आली. वेगळं काहीतरी पाहायला मिळतंय रोज. नवीन नवीन विषय बघायला मिळतात, याचा खूप आनंद आहे.